शेंगदाण्याची आमटी आणि इकडे 2 भाकरी केल्यात आईला. नमस्कार मित्रांनो, सगळ्याला गुड मॉर्निंग. योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. सगळ्याचं चहा पाणी नाश्ता पाणी झालं असेल तर खायला अजून आंघोळ करायची करून दिलाय नुसता. तर मला जायचं आहे आज रानात लवकर, त्याच्यामुळे मी जरा लवकर उठलोय. यायला उशीर लागेल म्हणलं आईला आपली थोडीशी शेंगदाण्याची आमटी आणि भाकरी करून जाऊ. आई म्हणजे पातळ आमटी कर म्हणली. म्हणलं आमटी आणि एक भाकर आपली करून जावी. रात्रीचा काल भात केलता, एवढा राहिलाय अजून, खराब झालाय भात. तर म्हणजे आमटीच कर शेंगदाण्याची नुसती. नुसती आमटीच करणार आहे. इथं खोबरं आणि कुठं आहे शेंगदाणा थोडं. शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचं कूट भाजून घेतलं. मोटर सोडायची, आज चाललंय रानात जरा मोटर सोडायची आणि शाळेनेच हिशोबानेच. यायला उशीर राहिले भाकर ती करून जातो. रानात गेल्यावर किती उशीर लागेल सांगता येत नाही.
पण एकदा थोडंसं आईला करून गेलं म्हणजे बिनगुरी असतं, करून यायला किती उशीर लागतो किती नाही सांगू शकत नाही तसं. चपाती खाल्ली आईनं, खाल्ली नाही चपाती दाडा दाड करून बसली. थोडं राहिले ज्वारीचं पीठ, ज्वारीच्या पिठात थोडीशी गव्हाची चिमट टाकली गव्हाच्या पिठाची. तेव्हा ते नाही तिला काय व्हायचं, लय दिवस झालं पिठाला थोडं राहिले आणि वळणीच्यात नव्हतं, सण की होत नव्हतं. थोडीशी गव्हाची चिमट टाकली त्याच्यामुळे जरा थोडं वळणीत घेते, वळणीच्यात नव्हतं बसलं. तासच राहतात ते काय काम आले की लवकर लवकर जावं लागलं. थोडीशी गव्हाची चिमट मिसळ चांगलं आले. जर पाऊस पडला ना आमचं काळ काय करता येत नाही. इकडे आमटी पण झालेली, थोडी आमटी पण केली, शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची आमटी केली.
नाहीला कधी भाकर कधी चपाती करावं लागते. काय होते चपाती सारखी दाड्यात अडकून बसते म्हणते. ही कधी थुई कधी आपलं आता रानात जायचं म्हणजे लवकर उठून करावंच लागते, कारण मला यायला उशीर लागतो आणि लागणार. आणि आईला परत जेवायला कोण द्यायचं त्यापेक्षा आपलं करून गेलेलं बरं. झाली भाकर. तर स्वयंपाक झालाय, आता रानात जायचे. बघूया रानात जाऊन आता मोटर सोडायची. कपी उभा केली इकडं आणि आता मोटरात पाणी भरायला चालू आहे. मोटर सोडायची. इकडे केबल हातरलेले सगळी. हे लय पाणी बसते. 10 लिटर बसतं का पाणी? एवढं नाही बसत. आणि पाण्यात गेल्यावर जातं का मुळ? पाणी जात असेल का? नट पॅक केल्यावर कुठला जातं इथं? इथं मुळे बिळे असले म्हणजे बी असतं, पण इथं नाही. शेजारी झाडफीड नाही म्हणून बरं आहे. काय हे पंप आहे, ही मोटर आहे. मोटरात पाणी भरायचं वाला. इकडं कपी उभा केलेली आहे. मोबाईल तर लगे गरम होतोय माझा. काय कमी हे 5 वर्ष झाली मोबाईल. काय म्हणायचं माझं तर लय तापतं. मधनच गुण पडतो काय. बांध पेटवून जरा उन्हाचं पेटेल का नाही? मगाशी पेटवून दिला, साधाळ पेटच ना सकाळी आले आले. वारा पाहिजे पेटतं. अजून केबलीची जॉईंट मारायचं आहे. केबलीची जॉईंट मारायला पेटी फिट करायलाच उशीरले लागला. केबलीची जॉईंट करायची अजून. इकडं पेटी फिट करायलाच उशीर गेला भरपूर वेळ. आणि ह्यात नळ्या आहे त्या. सर्व्हिस केबल लय जाड आहे केबल. आता बघा पगळे बघा केबल. सकाळी तिडं पडत होतं लय. हा आता ऊन झालं ना. ऊन झाल्यामुळं मोटर सोडायला लागली, पण लाईट जास्त काय मोटर सोडणं व्हायची नाही आमची. पाणी आता उद्याला दाखवीन तुम्हाला आल्यावर. आता सगळं जोडून हे ओके झाले. 12 लाईट जाते तोपर्यंत काय होत नाही. काट पायात बुडते परत. तर दाखवू व्हिडिओ परत कशी सुटली कशी नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. सगळं पेटवून दिले.
चला भेटू पुढच्या वेळी, मी तोपर्यंत धन्यवाद, बाय.